मित्र हो, मतमोजणी झाल्यानंतर मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याची, त्याची काळजी घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे. तशा अनेक जबाबदाऱ्या निवडणूक आयोगाच्या आहेत, पण गेल्या काही वर्षापासून आपल्या निवडणूक आयोगाला जबाबदारीचं किती भान उरलेलं आहे हे सांगणं तसं आता अत्यंत कठीण झालेलं आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करून भारतीय जनता पक्ष अगदी अनपेक्षितपणे आश्चर्यकारकरित्या सत्तेमध्ये आला. निवडणूक आयोगानं भाजपचा विजय जरी घोषित केलेला असला तरी ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेलाच नाही असं आजही अनेकांना वाटतं. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगनमतानं काही गोलमाल करून ही सत्ता आपल्याकडे घेतल्याचे आरोप होत असतानाच मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ज्या ईव्हीएम वर शंका आहे, काही गडबड झाल्याचा संशय आहे, अशीच मतदान यंत्र एका आगीमध्ये जळून गेली, खाक झाली, राख झाली. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण कोलकात्यातील एका भव्य सरकारी इमारतीला आग लागली आणि 9व्या मजल्यावर असलेली जवळपास 4000 मतदान यंत्राची राखरांगोळी झाली. आता इथं आग लावली की चुकून लागली? बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग थेट 9व्या मजल्याला लागते आणि 4थ्या पासून 8व्या मजल्यापर्यंत कुठे याची हाय सुद्धा लागत नाही. म्हणजे हा तर एक जगावेगळा अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल. असे अनेक चमत्कार होत आहेत गेल्या काही वर्षापासून. बघा, बाकी कुणाची गरज नाही, बाकी कोणी काय कशाला काय त्याचं विचारायची सुद्धा गरज नाही, कारण तिथल्या मंत्र्यांनी सुद्धा या आगीवर शंका घेतलेली आहे. मंत्री कौशिक यांनाही हाच प्रश्न पडला की दुसऱ्या तिसऱ्या मजल्याला आग लागते, 9व्या मजल्यावरील 4000 मतदान यंत्र जळून खाक होतात आणि मधले मजले कसे काय सुरक्षित राहतात? साधी गोष्ट आहे, फार याच्यावर म्हणजे अगदी चौकशी समिती नेमण्याची तरी आवश्यकता आहे का हो? विरोधी पक्षांनी सुद्धा या आगीवर मोठे आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा टार्गेट केलेलं आहे. पण निवडणूक आयोगाला कितीही टार्गेट करा हो, निवडणूक आयोगाचे कान बंद, डोळे बंद, एकच ध्यान, बस. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर भाजपा सरकारनंच ही आग लावलेली आहे असा आरोप केलेला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही मतदान यंत्र वापरण्यात आलेली होती. ज्या मतदान यंत्रावर शंका आहे, गडबड झाल्याचा संशय आहे, तीच मतदान यंत्र जळून खाक झाली आहे. यावरून पश्चिम बंगालमधील निकाल कसा लागला हे स्पष्ट होतं असं संजय राऊत यांनी म्हटलं. एकाच वेळी 4000 मतदान यंत्र कशी काय जळू शकतात? ही मतदान यंत्र जळालेली नाहीत, तर ती जाळण्यात आलेली आहेत आणि ही आग भाजप सरकारनं लावली. ईव्हीएम जळाले याचा अर्थ पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत. उद्या कोर्टात काय? निवडणुका झाल्या आणि ईव्हीएम जाळण्यात आलं. जोपर्यंत मोदी आणि शहांचं राज्य आहे तोपर्यंत हे सगळं काही असंच सुरू राहणार आणि कोणतीही निवडणूक पारदर्शक होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये लागलेला निकाल कुणालाही मंजूर नाही. ममता बॅनर्जी इतक्या वाईट पद्धतीनं पराभूत होऊ शकत नाहीत. त्या व्यक्तिगत भवानीपूरमध्ये पराभूत होऊ शकत नाहीत. बंगालमध्ये तिथं काटेकी टक्कर होती, पण निकाल कसा लागला याचं उत्तर आगीच्या या घटनेतून मिळालं आहे. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आहे कुठं? किती दिवस बॅडमिंटन खेळत बसणार आहात? जरा जनतेचा आवाज ऐका असं सुद्धा संजय राऊत यांनी यावेळेला म्हटलं. मित्र, खरं तर बघा, ही जी आग लागली
जी महत्वाची मतदान यंत्र होती, ज्याची उद्या कोर्टामध्ये आवश्यकता भासणार होती, ही या आगीच्या घटनेत 4,000 मतदान यंत्र जळाली असतील, पण खऱ्या अर्थानं आगीची धग लोकशाहीला लागलेली आहे. विरोधक आरोप करीत आहेत त्याप्रमाणे निवडणुकीचा निकाल लावल्यानंतर मतदान यंत्र जर अशा पद्धतीनं जाळून टाकली जात असेल तर मग आता सगळं काही संपलं म्हणावं लागेल. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मग कशाला हव्या आहेत या निवडणुका आणि कशाला हवा आहे हा निवडणूक आयोग? पुराव्यांचीच राख झाल्यावर आता न्याय व्यवस्थेकडून तरी काय अपेक्षा करायची, कशी अपेक्षा करायची आणि कुठल्या आधारावर करायची हो? पुरावे संपले, न्यायालयात तर हवा आहे फक्त पुरावा. आता बघा, चौकशी होईल, त्यांचंच सरकार चौकशी करेल आणि या सरकारचे अधिकारी त्याचा अहवाल सुद्धा देतील. आता त्यांच्याच सरकारकडून, त्यांच्याच अधिकाऱ्याकडून जर याची चौकशी झाली असेल, होत असेल, तर त्याचा अहवाल काय असेल हे काही कुणी सांगायची गरज नाही. निवडणुकीमध्ये भाजपनं काही हेराफेरी केल्याचे आरोप होतील. उद्या कोर्ट हे म्हणेल पुरावे द्या, आणि या पुराव्याची तर आता राख रांगोळी झालेली आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजपानं जी सत्ता मिळवलेली आहे ते सत्तेमध्ये तसेच राहतील. विरोधक मात्र जळालेल्या ईव्हीएमची राख अंगाला फासून आक्रोश करीत राहतील. आणि हा आक्रोश कोणाच्याही कानापर्यंत जाणार नाही, अगदी लोकशाहीच्याही कानापर्यंत नाही जाणार. कारण लोकशाही ही आता लाचार बनलेली आहे. हातपाय बांधून तिच्यावर रोज बलात्कार होत आहेत. काय ही अवस्था आपल्या लोकशाहीची, आपल्या देशाची. मित्रांनो, ही आग चुकून लागलेली असेल की ती जाणीवपूर्वक लावून पुरावे नष्ट केले गेले असतील? तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.